Welcome to all my dear learners and students. In the series of English grammar, at the same time English speaking, how to talk. So basic fundamental things we are going to study. Okay. तर या सिरीज मध्ये आपण 6 टाइप ऑफ सेंटेन्सेस शिकणार आहोत. 6 टाइप ऑफ सेंटेन्स. एका सेंटेन्स वरून 6 टाइप ऑफ सेंटेन्स हाऊ इट कॅन बी मेड. ओके. कसे तयार केले जाऊ शकतात. ओके. इट इज युअर सेल्फ. स्वतः. बघा. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य घेतलं आपण. सी कॉल्स हिम. ती त्याला बोलावते. है ना. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते प्रत्यय लागतात माहिती आहे आपल्याला. तो, ता, ही. बघा इथं त, इथं त, इथं त, इथं त, इथं त, है ना. इथं त, इथं त. जे काही सेंटेन्सेस केलेले आहेत आपण, व्हॉट एव्हर द सेंटेन्स वी हॅव मेड, म्हणजे ऍट द सेम टाइम इंग्लिश स्पीकिंग as well as ग्रामरचे काही टॉपिक्स. जसं आपण या ठिकाणी क्वेश्चन टॅग केला. लेट अस सी दॅट. निगेटिव्ह. सी डज नॉट कॉल हिम. ती त्याला बोलावत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथे हेल्पिंग वर्ब्स डू डज मध्ये रूपांतर केला आपण. नंतर व्हर्बल मध्ये डज सी कॉल हिम. यस नव्हता क्वेश्चन. डज सी कॉल हिम. ती त्याला बोलावते का. ओके. याचं उत्तर येस किंवा नो मध्ये. नंतर व्हर्बल निगेटिव्ह. व्हर्बल मध्ये निगेटिव्ह आहे. ओके. डझंट सी कॉल हिम. ती त्याला बोलावत नाही का. ओके. नंतर डब्ल्यूएस टाइप. हु डज सी कॉल. तिला कोण बोलावते. बरोबर आहे. किंवा टू हुम सी कॉल असं येतं. नंतर क्वेश्चन टॅग येईल डझंट सी. नाही का, हो का असं आपण. नंतर याचं पॅसिवाइज पण केला आपण. दिलेलं उदाहरण ऍक्टिव्हाइजचं आहे. पॅसिवाइज करत असताना येतं तर काय केलं आपण. सब्जेक्टचं ऑब्जेक्टचं सब्जेक्ट, नंतर टू बी, नंतर V3 फॉर्म, नंतर बाय, नंतर सब्जेक्ट कन्वर्ट इनटू ऑब्जेक्ट. सो व्हेरी सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. सिंपल प्रेझेंट टेन्सच घेतलं. तर सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, नंतर कंटिन्युअस. सो अकॉर्डिंगली इफ यू मेड दॅट, इफ यू मेड द अनालिसिस ऑफ द सेंटेन्सेस, सो डेफिनेटली यू विल गेट द result. Okay. So you share, subscribe more to the student, you will get definitely benefits. Thank you.